16वं वरीस धोक्याचं हे खूप फेमस गाणं आपल्याकडे आहे, पण आता हेच वय बनलंय लोकशाहीची नवी ताकद। ब्रिटन सरकारनं नुकताच एक धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। मतदानाचं वय आता 18 नव्हे तर 16 वर्ष करण्यात आलंय। हा निर्णय केवळ एका देशातील राजकीय सुधारणा नाही, तर तो आहे तरुण पिढीला लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणण्याचा एक यशस्वी प्रयत्न। 1989 मध्ये भारतात सुद्धा राजीव गांधींनी मतदानाचं वय 21 वरून 18 केलं, तेव्हा प्रचंड वाद झाला। नुकतीच शिंग फुटलेली पोरं आता देशाचं भविष्य ठरवणार का, असा प्रश्न अनेकांनी विचारला। पण पुढे याच तरुण मतदारांनी देशाच्या राजकारणाची दिशा बदलली होती आणि आता ब्रिटनसह ऑस्ट्रिया, ब्राझील, स्कॉटलंड, अर्जेंटिना यांसारख्या देशात 16वं वय हे वोटिंग एज मानलं जातंय, कारण ही पिढी टेक्नोसॅव्ही आणि विचारशील आहे। ही पिढी फक्त मतं टाकणार नाही, तर शिक्षण, रोजगार, पर्यावरण आणि डिजिटल धोरण यांसाठी नवे प्रश्न, नवे पर्याय उभं करेल। पण यासोबतच आव्हानही आहे। 16 वर्षांचे युवक अजूनही परिपक्व होत असतात। त्यांच्यावर राजकीय प्रभाव किंवा प्रचाराचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच गरज आहे योग्य मार्गदर्शनाची, शिक्षणाची आणि जनजागृतीची। कारण 16वं वय धोक्याचं नव्हे, तर आता ते बदलाचं वय ठरतंय। लोकशाही आता यंग होत चाललीये, कारण उद्याचं भविष्य आजच्या हातात आहे।